प्रत्येक संतांचं चरित्र काहीतरी वेगळा संदेश आपल्याला देते. प्रत्येक संतांचं चरित्र आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी शिकवते. पण कधीतरी नाथबाबांच्या चरित्राचा जर आपण विचार केला, प्रत्येक संतांकडे एकच गुण आहे, पण माझ्या नाथबाबांकडे आपल्याला 3 गुण पाहायला भेटतात. महिला मंडळ, नाथबाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. नाथबाबांचा पहिला गुण आहे शांत. नाथबाबा एवढे शांत होते, एवढे शांत होते की यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला. आणि नाथबाबांचा दुसरा गुण आहे संत. आज या जगामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संत म्हणायचं कोणाला, कारण भगवे कपडे घालून फिरणारे संत भरपूर आहेत, गळ्यात मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत भरपूर आहेत, त्यांना संत म्हणता येत नाही. पण शास्त्र सांगताय संत म्हणायचं कोणाला, ज्यांच्या अंकित भगवंत, जगाच्या पाठीवर तेच खरे संत. आणि महिला मंडळ, नाथबाबांचा तिसरा गुण आहे श्रीमंत. नाथबाबा एवढे श्रीमंत, एवढे श्रीमंत, एवढे श्रीमंत की नाथबाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. कशाचा होता? कशाचा होता? हा, पुरणपोळीचा. मला सांगा, नाथबाबांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य रोज देवाला होता. तुम्ही दाखवता का? रोहनवाडीकर, साध्या पोळीचा, साध्या भाकरीचा दाखवत जा, देवाला नैवेद्य दाखवत जा, कारण देवाच्या नैवेद्याची ताकद फार मोठी आहे. म्हणून देवाला नैवेद्य आपण दाखवला पाहिजे. मला सांगायचंय, नाथबाबांची श्रीमंती एवढी आहे, नाथबाबांचा अधिकार एवढा आहे की त्या नाथबाबांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरले. पाणी जागरी चक्र पाणी वाहे, पाणी जागरी चक्र पाणी वाहे, पाणी जागरी चक्र पाणी वाहे, पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निरावंतिताच पाये, निरावंतिताच पाये, निरावंतिताच पाये, निरावंतिताच पाये. स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. कावडीने पाणी जागरण चक्र पाणी वाहे, जागरण चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निरावंतिताच पाये. कावडीने पाणी जागरण चक्र पाणी वाहे, जागरण चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निरावंतिताच पाये. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरले. अधिकार आहे नाथबाबांचा. आपण ऐका ना महिला मंडळ लक्षपूर्वक, त्या नाथबाबांनी आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली, कितीतरी ग्रंथ आपल्याला दिले. हरिपाठ दिला, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ आपल्याला दिला, भागवत दिलं, रामायण दिलं, अनेक ग्रंथ आपल्याला दिले. पण आपल्या साध्या भोळ्या बाबड्या भक्ताला तत्वज्ञान कळत नाही, तत्वज्ञान आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचत नाही. म्हणून माझ्या नाथबाबांनी आपल्यासाठी निर्मिती केली ती भारुडाची. महिला मंडळ, नाथबाबांचे भारुडं फार गोड आहेत, कारण कीर्तनामध्ये जर भारुडं गायली तर असं वाटतं उठून कीर्तनामध्ये नाचावं. कारण नाथबाबा म्हणतायत, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो. आता कसे चेहरे फुलले यांचे, ताई म्हणा की पटकन. नाथबाबा सांगतायत, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला यडकमदन, यडकमदन, यडकमदन.
ऐकल्यावर बरं वाटतं आपल्याला. पण मला एकच मुद्दा सांगायचा आहे की नाथबाबांनी आपल्यासारख्या भोळ्या बाबड्या भक्तासाठी भारुडाची निर्मिती केली. हा अधिकार नाथबाबांचा आहे. पण लक्षपूर्वक ऐका ना, ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय ते संत जनाबाई महाराज. संत जनाबाईंचा अधिकार एवढा आहे दादा सांगेल की संत जनाबाईंचे आई वडील पंढरीचे वारकरी होते. संतती प्राप्त होत नव्हती. मग जगाच्या मालकानं स्वप्नामध्ये जाऊन त्यांच्या आईवडिलांना दृष्टांत दिला की तुमच्या पोटी एक सुंदर असं कन्यारत्न जन्माला येणार आहे. काही दिवसांनी कन्यारत्न प्राप्त झालं आणि जगाच्या मालकानं सांगितलं जेव्हा तिला कळायला लागेल तिला तुमच्या गावाकडं ठेवायचं नाही, माझ्याकडं आणून घालायचं. जगाच्या मालकानं सांगितलं. मग संत जनाबाईंच्या आईवडिलांच्या पोटी जनाबाई जन्माला आल्या. मग आई वडिलांनी सुंदर असं लेकीचं स्वागत केलं, मुलीचं स्वागत केलं. मावशांनो ऐका, काकांनो ऐका बरं, मुलीचं स्वागत थाटामाटात केलं. पण आपल्याला वाटतं मुलगी नकोय, नको वाटती मुलगी आपल्याला. पण एक गोष्ट सांगून जाईल, आपल्याला वाटतं दिवा पाहिजे, दिवा. बरोबर पुरुष मंडळ, दिवा पाहिजे ना. पण ती नकोय आपल्याला, दिवा पाहिजे. पण एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, एक वाक्य ऐकून घ्या. दिवाळी आल्याच्या नंतर दिवाळी ही दिव्यानी नाही पंतीनीच पूर्ण केली जाते. पंती पाहिजे आपल्याला. मुलगी नको वाटती. मुलगी जेव्हा गर्भामध्ये असते आपण तपासणी करून चाचणी करून त्या मुलीचा घात करतो. पण लक्षपूर्वक ऐका, या ठिकाणी महिला सप्ताह आहे म्हणून थोडंसं मी तुम्हाला सांगून जाईल. मुलगी ही आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, तुम्ही जर मुलीच्या गळ्यामध्ये जर माळ घातली, मुलगी किती श्रेष्ठ आहे लक्षपूर्वक ऐका, मुलीच्या गळ्यामध्ये जर तुम्ही माळ घातली तर मुलगी इकडच्या 42 पिढ्या आणि सासरी गेल्याच्या नंतर तिकडच्या 42 पिढ्यांचा उद्धार मुलगी करते. म्हणून घरात मुलगी जन्माला आली पाहिजे. मुलीला आपण माळ घातलीच पाहिजे. प्रत्येकाच्या घरात एकतरी मुलगी असायला पाहिजे. कारण मुलगी ही फार श्रेष्ठ आहे. आज महाराष्ट्रामध्ये पहा, मुलीला कमी लेखू नका. मुलगी आमदार आहे, खासदार आहे, मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान सुद्धा मुलगीच होती. मुलगी गायक आहे, मुलगी वादक आहे, मुलगी कीर्तनकार आहे. प्रत्येक गोष्टीत आज मुलगी पुढे आहे. आपल्याला वाटतं मुलगी नकोय, पण लक्षपूर्वक ऐका, संत जनाबाईंच्या आईवडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. काही काळाच्या नंतर गावाच्या समोरून एक दिंडी चालली. जनाबाईंनी विचारलं, 5-6 वर्षाचं जनाबाईंचं वय. संत जनाबाईंनी विचारलं, बाबा हे वारकरी कुठे चालले? सांगितलं, जनाबाईंच्या आईवडिलांनी सांगितलं, बाळा हे आईवडली कुठं चालली सांगू का? ही दिंडी कुठं चालली सांगू का तुला? हे वारकरी कुठे चाललेले आहेत सांगू का तुला? हो म्हणे, बाबा सांगा ना, हे वारकरी कुठं चालले? त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी उत्तर दिलं, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर किती सुंदर ते झेंडेकरी आहेत बाबा. चला ना या दिंडीमध्ये आपण सुद्धा जाऊ. संत जनाबाई आणि आई वडील दोघंही निघाले. संत जनाबाईंच्या सोबत दिंडीत दर मजल करत पंढरपूरमध्ये दिंडी आली. आणि आल्याच्या नंतर संत जनाबाई जगाच्या मालकासमोर गेल्या. पांडुरंग परमात्माचं दर्शन घेतलं आणि बाबाला विचारलं, बाबा तुम्ही सांगत होते हाच तो पांडुरंग आहे का? हाच तो विठ्ठल आहे का? म्हणे, हो जना, हाच तो पांडुरंग आहे, हाच तो विठ्ठल आहे जना. जनाबाईंनी सांगितलं, बाबा हाच तो विठ्ठल आहे ना, तर आता एक काम करा, मला या ठिकाणी ठेवा आणि तुम्ही घराकडे निघून जा.
भारतामध्ये, जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये पहिलीच मुलगी अशी आहे आपल्या वडिलाला सांगणारी की बाबा मला या ठिकाणी राहायचंय आणि तुम्ही आता घरी निघून जा. संत जनाबाईंनी सांगितलं मला घरी यायचं नाही, याच पांडुरंगाच्या मंदिरामध्ये मला थांबायचं, याच पांडुरंगाचं दर्शन मला रोज घ्यायचं, याच पांडुरंगाला मला रोज पाहायचंय बाबा, मी घरी येऊ शकत नाही. मग वडील देखील घरी निघून गेले. स्वतःच्या वडिलानं काय केलं, संत जनाबाईंचा हात एका साधूच्या हातामध्ये दिला. आपण सुद्धा आपल्या मुलीचा हात चांगल्या लोकांच्या हातामध्ये सुद्धा आपण दिला पाहिजे. संत जनाबाईंचा हात एका साधूच्या हातामध्ये दिला, संत नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला. नामदेव महाराजांनी संत जनाबाईंच्या बोटाला धरला आणि घरी घेऊन गेले. गेल्याच्या नंतर सांगितलं, वडिलांना सांगितलं, आईंना सांगितलं की एक छोटीशी मुलगी तिथं मंदिरामध्ये हुकली होती, तिला घेऊन मी आलेलो आहे, चुकली होती, हरवली होती, या मुलीला आपल्या घरात घेता का? नामदेव महाराजांच्या आई वडिलांना घरात घेतलं, संत जनाबाईंना जेवू घातलं. पण जेवल्याच्या नंतर संत जनाबाई नामदेव महाराजांच्या घरात गेल्या, पण ऐका ना, राहिल्या होत्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी, राहिल्या होत्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी. अट्टहास होता पांडुरंगाचं दर्शन मला होईल, विठ्ठलाचं दर्शन मला होईल, या कारणानं स्वतःच्या वडिलांना घरी पाठवून दिलं. पण परिणाम असा झाला, ज्या घरात संत जनाबाई गेल्या राहण्यासाठी त्याच घरामध्ये संत जनाबाई पहाटेच्या वेळी उठल्या, स्नान वगैरे आवरल्याच्या नंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाल्या. तर अडवलं त्यांना, सांगितलं जना घरामध्ये राहण्यासाठी 14 माणसं आहेत आणि तू एक 15 जण आपल्या घरामध्ये आहेत, दर्शनाला जाता येणार नाही, घरात खूप कामं आहेत. संत जनाबाईंनी पहाटे उठावं, दळण दळावं, जात्यावरती गाणे म्हणावेत आणि दळण झाल्याच्या नंतर संत जनाबाईंनी पुन्हा आवरलं, पुन्हा पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाल्या. पुन्हा संत जनाबाईंना अडवलं, जना अगं जाता येणार नाही दर्शनाला, घरात स्वयंपाक बनवायचा आहे, 14-15 माणसाचा स्वयंपाक बनवायचा आहे. संत जनाबाईंनी सुंदर असं स्वयंपाक सुद्धा तयार केला. संत जनाबाईंना वाटलं आता तरी मला जाऊ देतील. संत जनाबाई पुन्हा दर्शनासाठी निघाल्या. पुन्हा जनाबाईंना अडवलं, जना जाता येणार नाही दर्शनाला, अगं 12 वाजलेले आहेत, सगळ्यांनी जेवणं केली, तेवढी भांडी आपल्याला घासून घ्यायची आहेत. माझ्या संत जनाबाईंनी पुन्हा ती भांडी घासून घेतली. पुन्हा संत जनाबाई निघाल्या, पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाल्या. तर पुन्हा अडवलं गेलं, सांगितलं जना दर्शनाला जाता येणार नाही, गोवऱ्या वेचायचा टाईम झालेला आहे. मग एवढा टाईम माझ्या संत जनाबाईंचा कामामध्ये निघून जायचा. राहिल्या होत्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी, विठ्ठलाच्या भेटीसाठी राहिल्या, पण त्याचा परिणाम असा झाला, संत जनाबाईंचा सगळा वेळ कामात जायचा. महिला मंडळ, देवाची जनाबाई पहाटे 3ला उठत होती. आपली कधी उठते? हा 8ला उठते ना. देवाची जनाबाई 3:30ला उठायची. उठल्याबरोबर जात्यामध्ये दळण भरायचं, जातं फिरवत संत जनाबाईंनी ओव्यागात भजन करत भगवंताला संत जनाबाई आळवायच्या. संत जनाबाई म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बोते ग, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. रोज पहाटेच्या वेळी उठावं, संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं, जात्यावरती दळण दळावं, रोजचा नित्यक्रम चालू राहिला. संत जनाबाई राहिला विठ्ठलाच्या भेटीसाठी, पांडुरंगाच्या भेटीसाठी, पण तो दिवस जीवनामध्ये घडला नाही. परिणाम असा झाला, संत जनाबाईंना रोज पहाटे उठल्यामुळे, सगळा टाईम कामात गेल्यामुळे संत जनाबाईंच्या डोक्यामध्ये वा झाल्या. वा ऐका ना, फार गोड चरित्र आहे संत जनाबाईंचं. डोक्यात वा झाल्याच्या नंतर जगाच्या मालकाला राहावतं का? भक्त संकटात पडल्यावर राहावतं का जगाच्या मालकाला? माझ्या पांडुरंग परमात्मानं रुक्मिणी मातेच्या मेकअप रूममध्ये गेले, साडी घातली, मेकअप केला, एक स्त्रीचं रूप धारण केलं आणि जगाचा मालक संत जनाबाईंच्या घरामध्ये आला, रूममध्ये आला. पाहिलं संत जनाबाई उठलेल्या, जगाच्या मालकानं चुलीवर पाणी तापवलं, पाणी तापून पाणी उकळलं आणि संत जनाबाईला त्या गरम पाण्यानं आंघोळ घातली. माहिती नव्हतं कोण आहे, पण जगाच्या मालकानं आंघोळ घातली. डोक्यातल्या वा काढण्यासाठी गरम पाण्यानं आंघोळ घातली. पण ऐका ना, गरम पाण्यानं देखील सगळ्या वा गेल्या नाही. मग जगाच्या मालकानं फणीनं वा विचारायला चालू केल्या, फणीनं सुद्धा सगळ्या निघल्या नाही. मग जगाच्या मालकानं काय केलं, आपल्या स्वतःच्या हातानं जनाबाईंच्या डोक्यातल्या अशा उवा काढल्या आणि त्या उवा जगाच्या मालकानं मारल्या. ही ताकद, हा अधिकार संत जनाबाईंचा आहे. लक्षपूर्वक ऐका ना.
संत जनाबाईंच्या जीवनामध्ये कितीतरी कामं होती. सगळा दिवस पूर्ण दिवस त्यांचा कामामध्ये जायचा. महिला मंडळ त्या काळामध्ये काही साधन नव्हती, मिक्सर नव्हती, गॅस नव्हती, शेगडी नव्हती, काहीच नव्हतं. सगळ्यात स्वयंपाक चुलीवर करायचा. दळण दळायचं म्हटलं की जात्यावरती दळायचं. आपल्या घरात सगळी साहित्य तरी आपल्याला 8 वाजत. पण जनाबाईंच्या काळात काहीच नव्हतं. एक दिवस जगाचा मालक संत जनाबाईंच्या झोपडीमध्ये दळण दळण्यासाठी आला आणि आल्याच्या नंतर जे काही वारकरी मंडळी काकडा करणारी जी भजनी असतात ना, काकड्याला आता भजनी मंडळी असतात, MH 75, MH 80, MH 90, गाडीची नाही वयाची पासिंग सांगितली. हे वारकरी पंढरपूरमध्ये गेलं, पाहिलं विटेवर जगाचा मालक विटेवर नाही. सगळीकडे बोंबाबोंब झाली, जगाचा मालक विटेवर नाही. अरे ज्याच्यासाठी आपण काकडा करतो तोच विटेवर नाही, काकडा करून काही उपयोग आहे का? मग वारकरी मंडळी जगाच्या मालकाला उठण्यासाठी जात होती, उठवण्यासाठी. तुम्ही म्हणाल ताई आता तुम्ही जगाचा मालक झोपतो का? झोपतो ना. का झोपत नाही? ज्या अर्थी जगाच्या मालकाला उठावं लागतं त्या अर्थी जगाचा मालक झोपतो सुद्धा. लक्षपूर्वक ऐका, वारकरी मंडळी भजन करणारी, काकडा करणारी जी वारकरी आहेत, देवाला उठवण्यासाठी मंदिरामध्ये गेले आणि त्या वारकऱ्यांनी काकडा चालू केला. उठा पांडुरंगारुण, उठा पांडुरंगा, प्रभात समयोपाला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. उठा पांडुरंगा, प्रभात समयोपाला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. जगाच्या मालकाला उठवण्यासाठी काकडा चालू केला, पण पाहिलं उघडून जगाचा मालक दरबारामध्ये नाहीये. मग सगळे वारकरी पाहायला गेले तर माझे जगाचा मालक कुठं होता? संत जनाबाईंच्या सोबत दळण दळीत होता. जगाच्या मालकानं पाहिलं, वारकरी मंडळी आलेली पाहिली. जगाच्या मालकानं स्वतःचे अलंकार तिथंच ठेवले. संत जनाबाईंची फाटकी गोधडी घेतली आणि विटीवरती येऊन उभा राहिला. पाहिलं वारकऱ्यांना जगाच्या मालकाचे अलंकार हरवले. सगळीकडे बोंबाबोंब झाली. मग पाटलाला कळवलं, सांगितलं पहा अलंकार कुठे आहेत. अलंकार शोधण्याचा प्रयत्न चालू झाला. अलंकार शोधायला लागले, पण अलंकार सापडले कुठं? संत जनाबाईंच्या घरी. त्या पाटलानं सांगितलं, का हो देवाची भक्ती करताना म्हणे लाज वाटते का तुम्हाला? देवाचेच अलंकार चोरतात त्याचीच भक्ती करता, शोभत का म्हणे तुम्हाला? म्हणे पाटलानं सांगितलं, चंद्रभागेमध्ये सूळ बांधा आणि जनाबाईला सुळावर द्या. संत जनाबाई सुळावरती गेल्या. सगळ्यांनी विचारलं तुमची शेवटची इच्छा काय आहे? संत जनाबाईंनी सांगितलं काहीच नाही, फक्त जगाच्या मालकाला एकदा भेटायचंय. मग संत जनाबाईंना जगाच्या मालकासमोर उभं केलं. संत जनाबाई सांगतायत, देवा सांगा ना या जगाला, म्हणे सांगा ना या जगाला, अलंकार मी चोरले की अलंकार तू इथे विसरला? सांगा ना या जगाला. देवाचा काही रिप्लाय येईना. संत जनाबाईंची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि माझ्या संत जनाबाईंनी देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. संत जनाबाई म्हणतात, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. शिव्या द्यायला सुरुवात केली. ही ताकद साधना होती संत जनाबाईंची. जगाच्या मालकाला शिव्या देत होत्या संत जनाबाई आणि शिव्या देत होत्या आणि सांगत होत्या, देवा तुला एका युगापासून ओळखत नाही मी, 4 युग झाले मी तुला ओळखते देवा, 4 युग झाले. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकूनी उभी ती जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकूनी उभी ती जणी. संत जनाबाई सांगतात, देवा 4 युगापासून ओळखते रे मी तुला, तू माझाच नाही अनेक लोकांचा छळ केलाय. 4 युगापासून ओळखते, कोणाकोणाचा छळ केलाय सांगू का म्हणे जनाबाई. देव म्हटले हो जना सांग ना. त्यावेळी जनाबाईंनी सांगितलं, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्र भाग्यवंत केला, भाग्यवंत
रे तू माझा छळ केला नाही, अनेकांचा छळ केला आहे. जनाबाईंना सुळावर दिलं, जनाबाईंनी भगवंताला आवाज दिला आणि जगाचा मालक हजर झाला. संत जनाबाई म्हणतात, देवा वेळ कास कया लावी येला. कारण जगाच्या मालकाला यायला उशीर झाला याच्या पाठीमागचं कारण होतं, भगवंतानं सांगितलं, जनी मला या जगाला दाखवून द्यायचं होतं की तुझा अधिकार एवढा मोठा आहे की तुझ्या अधिकारापुढं जगाच्या मालकाला सुद्धा उभं राहावं लागतंय. याचं तात्पर्य एवढंच आहे की संत जनाबाईंचा अधिकार जगाच्या मालकानं दाखवून दिलाय. एवढा अधिकार संत जनाबाईंचा आहे. मग त्याच संत जनाबाई या जगाला सांगतायत, आपल्या देहाला उपदेश करतायत की देवानं सुंदर नरदेह दिलाय. मग भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे. त्या विठोबाचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. अभंगाचं पहिलं नाम विठो बाचे गावे, 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 नाम विठो बाचे गावे. मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, हो हो हो, मग पाऊल टाकावे. नामदार कहे थोर, नामदार कहे थोर, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. नामदार कहे थोर, नामदार कहे थोर. नाम विठोबाचे गावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे गावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. बसायला आल्यात नुसते टाळी वाजवा की. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. संत जनाबाई सांगतायत, आपल्याला उपदेश करतायत. संत जनाबाईंनी सांगितलंय, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. अगोदर भगवंताचं नामस्मरण करायचे, नंतर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्यात. लक्षपूर्वक ऐका, नामाचा महिमा किती मोठा आहे. भगवंताचं नामस्मरण किती श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाम या जगात किती श्रेष्ठ आहे. या जगामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर फक्त भगवंताचं नाम आहे. कारण माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. ज्ञानोबाराय सांगतायत, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. कारण भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं कल्याण होतंय. कारण मी सांगत असते दादा, देवानं फार सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे, फार सुंदर जीवन दिलं, फार सुंदर लाईफ देवानं आपल्याला दिली. भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, संत संग करण्यासाठी देवानं आपल्याला जीवन दिलंय. कारण संतांची आपल्याला कितीतरी प्रमाण देता येतील. देवी दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकीचा. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. त्याच देई झाले देवाचे भजन,
नाही कोटी. याच जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं, याच देहामध्ये भगवंताचं नामस्मरण होतंय, याच देहामध्ये भगवंताची भक्ती आपल्या हातनं होती. आपण जर विचार केला आम्ही पुढच्या जन्मी भगवंताचं नामस्मरण करू, काय गॅरंटी तुम्हाला मनुष्याचाच देह भेटेल म्हणून? गॅरंटी नाही. आपण कुठल्याही जन्माला जाऊ शकतो. देवानं सुंदर अनमोल देह आपल्याला दिलाय. हा देह कधी जाईल सांगू शकत नाही. ही लाईफ आपल्याला परत नाही. सुंदर आयुष्य आपल्याला देवानं दिलंय नामस्मरण करण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी, जीवनामध्ये संतसंग करण्यासाठी देवानं सुंदर आयुष्य दिलंय. पण लक्षपूर्वक ऐका, संतांनी प्रमाण दिलं, देवे दिला देह भजना गोमटा. महिला मंडळ मला सांगा, देवानं देव भजनासाठी दिलाय, पण त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो? जीवनात काही करत नाही, भजन नाही, नामस्मरण नाही, संतसंग नाही, भक्ती नाही, काहीच आपण करत नाही. आला दिवस चाललाय फक्त आपल्या जीवनामध्ये. मला सांगायचंय, देवानं सुंदर देह दिला भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी. मग जीवनामध्ये आपला उद्धार जर कशाने होणार असेल तर फक्त भगवंताच्या नामानेच होणार आहे. संत जनाबाईंचं प्रमाण आहे, जन्म येऊन या देख करा देहाचे सार्थक. याच देहाचं सार्थक आपल्याला करायला सांगितलं. का? देवानं आयुष्य दिलंय, पण आयुष्य ही फार कमी आयुष्य आपल्याला देवानं दिलंय. महिला मंडळ, या देहाची अजिबात गॅरंटी दिलेली नाही. मी आता इथं कीर्तन करते, पण घरी जाईपर्यंत राहील याची काही गॅरंटी आहे का आपल्याकडे? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का, जिंदगी का। क्या भरोसा आहे इस जिंदगी का. सांगू शकत नाही कोण कधी जाईल, सांगू शकत नाही. कीर्तनाला बसलात पण तुम्हाला उठता येईल का, याची सुद्धा देवानं गॅरंटी दिलेली नाही. मग भजन करायला सांगितलं, नामस्मरण करायला सांगितलं. मी तुम्हाला सांगत होते, महिला मंडळ मी कीर्तन करते पण घरी जाईपर्यंत राहील याची काही गॅरंटी नाही. मारतात लगेच मला. पण ही वस्तुस्थिती सांगू शकत नाही कोण कधी जाईल, अजिबात सांगू शकत नाही. आपल्याकडं गॅरंटी वॉरंटी कार्ड देवानं दिलेलं नाही, या देहाची गॅरंटी दिलेली नाही. मग नामस्मरण करायला सांगितलंय, जीवनाचा उद्धार करून घ्यायला आपल्याला सांगितलंय. जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे. महिला मंडळ, तुम्ही जर जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलंच नाही ना, काही हरकत नाही. करतच नाही पण केलंच नाही ना, काही हरकत नाही. फक्त मरतावेळी एक काम करा, एकच करा, मी सांगते म्हणून करा. ते जर जीवनामध्ये तुम्ही केलं तर नक्की तुमचाही उद्धार होईल. मरत्यावेळी एकच काम करायचं, फक्त एकदा राम म्हणायचं. एकदाच म्हणायचं, तुमची सगळी पापं जळून खाक होतील. कारण हे मी मनाचं सांगत नाही, संतांनी आपल्याला प्रमाण दिले. संत सांगतायत, जडतील पापे जन्मांतरीचे, जडतील पापे जन्मांतरीचे, जडतील पापे, जन्मांतरीचे, जडतील पापे। नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे,
पापे जन्मांतरीचे. जीवनामध्ये आपण कितीही वाईट कर्म केलं, कितीही वाईट पाप केली तर भगवंताच्या नामानं ती पाप सुद्धा जळून खाक होतात. कारण संतांनी कितीतरी प्रमाण आपल्याला दिलेले आहेत. संत सांगतायत, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, हो पर्वत जळती पापाचे. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेताना विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. सार्थक होणार आहे. म्हणून जीवनात भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायला सांगितलेलं आहे. कारण देवानं, आपण म्हणतो मला देवानं खूप मोठा वेळ दिलेला आहे, 100 वर्षाचं आयुष्य मला देवानं दिलेले आहे, मी परमार्थ करील. पण कधी उतरत्या वयाला लागल्यावर म्हातारपणी आपण परमार्थ करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, पण त्याला काही अर्थ नाही आहे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण याच गोष्टीने जीवनाचा उद्धार होतोय. संत जनाबाई सांगतायत, मग हेच भगवंताचं नाम तारक नाम आहे, आपल्या जीवनाला तारणारं आहे. एवढं महान भगवंताचं नाम आहे, एवढं श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे की याच भगवंताच्या नामानं कितीतरी लोकांचा उद्धार झालाय. संत जनाबाई सांगतात अभंगाचं दुसरं नाम
नशिबामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही, भगवंताची भक्ती नाही, संत संग नाहीये म्हणून सांगतायत संत जनाबाई वारंवार. कितीतरी लोकांचा या नामानं उद्धार झालेला आहे. आपल्याला माहिती आहे वाल्याकुळी किती पापी होता, पण शेवटी भगवंताचं नामस्मरण केलं, जीवनाचा उद्धार झाला. फक्त भगवंताच्या नामानंच जीवनाचा उद्धार झाला. दादा, आपण जीवन जगत असताना म्हणत असतो देवानं फार मोठं आयुष्य मला दिलेलं आहे, 100 वर्षाचं आयुष्य देवानं मला दिलेलं आहे, मग मी म्हातारपणी परमार्थ करील. पण एक गोष्ट ऐका, म्हातारपणचा परमार्थ असा आहे, घराला आग लागल्याच्या नंतर विहीर खोदण्यासारखा म्हातारपणचा परमार्थ आहे. दादा, म्हातारपणी आपली अवस्था अशी होते, नाक मुख गळू लागले लाळानी, कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाकों से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. कानानं ऐकू न येणं, डोळ्यानं न दिसणं, तोंडानं बोलता न येणं, समजावं आपल्या घराला आग लागली. इथं किती लोकांच्या घराला आग लागली मी पाहणार नाही, ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. पण ज्यांची घरं अजून मजबूत आहेत त्यांनी काय करायचंय, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, संत समागमे करावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, संत समागमे करावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती तरुण वयातच करावी लागते, कारण संत सांगतायत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कितीतरी संतांनी प्रमाण दिलेत की भगवंताचं नामस्मरण जीवनात करा, भगवंताची भक्ती करा. मी वारंवार का सांगते दादा, देवानं आपल्याला फार कमी वेळ दिलेला आहे आणि आपल्याकडे वेळ कमी राहिला. किती राहिला अजून अंदाजे किती राहिला हो ताई, वेळ किती राहिला आपल्याकडे, किती राहिला? हा, कीर्तनाचं नाही, आयुष्याचं म्हटलं मी. आयुष्याचा वेळ सांगता येत नाही, देवानं दिलाय, पण फार कमी वेळ आपल्याकडे दिलेला आहे. आपण ऐकतोय की अल्प आयुष्य मानवी देहशत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडार वक्षय, काय भजनासी उरले ते पाहे गाणी, राम राम स्मरा आधी. हे प्रमाण प्रत्येकाच्या पाठांतरातलं आहे, प्रत्येकाला हे प्रमाण पाठ आहे, पण दादा या प्रमाणाचा विचार कधीतरी आपण केला पाहिजे. कारण संतांनी भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलंय, पण कशाच्या अगोदर? जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर नामस्मरण करायचं संतांनी सांगितलं. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित आपल्याला सांगते की भगवंताचं नामस्मरण कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान माचरे, लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजे. 100 कामं सोडा, अगोदर जेवण करून घ्या. 1000 कामं सोडा, अगोदर स्नान करून घ्या. 1,00,000 कामं सोडा, अगोदर दान धर्म करून घ्या. आणि कोटी कामं सोडा, अगोदर भगवंताचं नामस्मरण करून घ्या. म्हणून राम राम स्मरा आधी, अगोदर नामस्मरण करायला सांगितलं. दादा जीवनामध्ये आपण म्हणतो देवानं खूप मोठा वेळ मला दिलेला आहे, खूप जास्त आयुष्य देवानं मला दिलेलं आहे, मग आम्ही परमार्थ करू, पण म्हातारपणी परमार्थ करू. पण एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, हेच आपलं आयुष्य जे आहे 100 वर्षाचं आयुष्य, हेच आपलं आयुष्य 10-10 वर्षामध्ये कसं निघून जातं ना आपलंच आपल्याला कळत नाही. कारण रामदास स्वामींनी फार सुंदर रचना केली. एका अभंगामध्ये रामदास स्वामी सांगतायत की माणसानं वेळीच सावध झालं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण माणसानं वेळीच केलं पाहिजे. कारण त्या अभंगातून सांगितलं जातं सावधान. शब्द कानावर पडलाय ना पुरुष मंडळ, कानावर पडलाय शब्द का ब्रह्मचारी तुम्ही महिला मंडळ, शब्द कानावर पडलाय ना, तुम्हाला तुमचं लग्न आठवत असेल लगेच. रामदास स्वामी सांगतायत
सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती काय होतं 30 वर्षात माणसाच्या मागं लग्न होतं आणि मग माणसाच्या पाठीमागं लागतो आणा साखर संपली आणा चहा पावडर संपली आणा किराणा संपला माणूस आणा 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 आपल्या पाठीमागं लागतो आणा परमार्थ होत नाही 30 वर्षामध्ये सुद्धा रामदास स्वामी सांगतात की बाबा सावध हो 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 40 वर्ष होती डोळा 40 येते 40 वर्ष होती डोळा 40 येते काय होतं 40 वर्षात चष्मा लागतो काही चष्मे एवढे विचित्र चष्मा लागले तर अशी वरून पाहते इथल्या चष्म्याचं सांगत नाही आमच्या तिकडचे इथलं काही नाही 40 वर्ष होती डोळा 40 येती डोळ्यास भुरळ पडती कैसे दूर आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती श्याम केस शुभ्र होती पुरुष मंडळ 50 वर्षात काय होतं दात हालायला लागतात 32च्या 32 रिटायर काळे केस पांढरे होतात मग आपण त्याला काय करतो डाय करून परत 15 दिवसात प्रकरण उघडकीस येते इकून काळं मध्येच पुणे एक्सप्रेस हायवे रामदास स्वामी सावध करतायत 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 60ची बुद्धी नाठी मग हाताली काठी 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 17ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण 24 मिळून आईशी मग तो झाला अपयशी 24 मिळून आईशी मग तो झाला अपयशी 40-80व्या वर्षी काय होतं सगळ्याचे लग्न जमवतो आपण पण नेमकं आपल्याच मुलाचं लग्न मागं राहतं मग आपल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस आपली म्हातारी म्हणती पप्याच्या बापाला घेऊन जाऊ नका जायचं असेल तर मागच्या तिकीट टाका 80व्या वर्षात आपली अवस्था कशी होते एखादा मासा जर पाण्यातून बाहेर काढला
तसं त्याचा जीव कसा फडफड होतो तशी माणसाची अवस्था होती 80 वर्षामध्ये. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविना मच्छली जाईसी जीव होतो कासवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाली 90 बोलवे एक शब्द. मग वर्ष झाली 90 बोलवे एक शब्द. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भयाही काहीतरी करार साधन. काळाचे भयाही काहीतरी करार साधन. सावधान. संपलं आपलं आयुष्य. 10 वर्षाचं आयुष्य आपलं असं निघून जातं. आपण म्हणतो म्हातारपणी परमार्थ करू. म्हातारपणी परमार्थ होत नाही. नामस्मरण होत नाही. भगवंताची भक्ती होत नाही. महिला मंडळ मी तुम्हाला सांगते वारंवार भगवंताचं नामस्मरण जीवनात केलं पाहिजे पण आपण करत नाही. आणि का करत नाही त्याच्या पाठीमागंही फार मोठं कारण आहे. महिला मंडळ मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही मला सांगा तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? हा तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? हा संसार लागला. मावशांनो सांगा की तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? बोलत नाही का तुम्ही? जाऊ का घरी जाऊ? सांगा पटकन सांगा. बरोबर सांगताय तुम्ही. बरोबर सांगताय. थोडंसं जोरात सांगा. तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? तुम्ही संसाराच्या की संसार तुमच्या पाठीमागं? तुम्ही संसाराच्या. बरोबर ताई तुम्ही बरोबर सांगितलं. तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागलात. मला सांगा संसारामध्ये सुख आहे का? नाही. कारण संतांनी प्रमाण दिलं. संत सांगतायत दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कुठे. संतांनी सांगितलं संसार सुखाचा नाही. माझ्या संत बहिणाबाई सांगतात संसार कसा आहे. अरे संसार संसार
जसं तवा चुल्ह्यावर आधी हाताला चाटाके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस कप बशीचा घर बशी बसे जागेवर बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चाटाके मग मिळते भाकर. बहिणाबाई सांगतायत संसार कसा आहे. बशी निवांत बसलेली बशी बर का बशांनो, बशी निवांत आहे, फुटली की संपली. पण या कपाची फार फजिती आहे. महिला मंडळ, कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी देत नाही आपण. कपाचा कान तुटल्याच्या नंतर कपात काय भरतो? हिरव्या मिरच्याचा. पुरुष मंडळ काय भरतो? हिरव्या मिरच्याचा. संसार सुखाचा नाहीये. मला सांगा, इथं ज्यांची लग्न झालीत ना त्यांनी फक्त मला हात वरती करून सांगा की ताई माझ्या इतका सुखी या संसारात कुणीच नाही. आजच्या कीर्तनाचं पाकिट त्याला करात वरती. संसार सुखाचा नाही. तुम्ही नामस्मरण का करत नाही? माझा मुद्दा इथे आहे. तुम्ही नामस्मरण का करत नाही तर तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले. पण एक गोष्ट मी रोज कीर्तनात मानते, का तर जगाला कळावं. मी सांगेल दादा, सध्या जगामध्ये 2 जाती आहेत, एक स्त्रीजात एक पुरुषजात. माझ्या मते तर 2च आहेत, तिसरी जात जगामध्ये नाही. मग या 2ही जाती चुकीच्या मार्गाला लागलेल्या. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही फारच चुकीचं बोलल्या, पण लक्षपूर्वक ऐका मी काय सांगते. आपण 2ही जाती चुकीच्या मार्गाला लागल्या, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. पुरुष मंडळ तुमच्या जीवनात 2 कागद आहेत, महिला मंडळ तुमच्या जीवनात 2 धातू आहेत. पुरुष मंडळ तुमच्या जीवनातले 2 कागद आहेत, पहिला म्हणजे पैसा, दुसरा म्हणजे 7-12. तिसरा कागद तुमच्या जीवनात नाही. मग माझं म्हणणं आहे, आपल्याला पैसा फार प्रिय आहे, पैसा आवडतो, पैसा कमवू नका या मताची मी मुळीच नाही. कारण पैशाशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. आणि सध्या तर कलियुगामध्ये माणसाला पैशाशिवाय किंमत नाही आहे. कारण लक्षपूर्वक ऐका, माझं तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही जीवन जगत असताना 40शीच्या अगोदर, पुरुष मंडळ लक्षपूर्वक ऐका, 40शीच्या अगोदर कमीत कमी 100 करोड तरी कमवले पाहिजे. तुम्ही कमवा नका कमवू ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. कीर्तनापुरतं फक्त हा म्हणा 100 कोटी कमवायचे आणि मरतावेळी मुलाला सांगायचे, बघ बाळा मी मेल्याच्या नंतर 99 कोटी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होतील, फक्त मी मेल्याच्या नंतर एकच काम कर. आपल्याकडे सरण रस्तात ना, ते सरण रस्तात ना, त्या सरणावर काहीतरी तूप खोबरं कापूर काहीतरी टाकायची पद्धत असते. त्या मुलाला सांगायचं, हे बघ बाळ त्या सरणावर थेंबर सुद्धा तूप टाकू नको. मी मेल्याच्या नंतर त्या सरणाच्या कडीनं 1-1 लाखाची गड्डी मांड, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. मानतील ना पोरं? पुरुष मंडळ मानतील ना? नाही. मग 100 कोटी कशाला कमवायचे? आणि दुसरा कागद तुमच्या जीवनात आहे 7-12 म्हणजे प्रॉपर्टी. काही ठिकाणी चहा प्यायला गेल्यानंतर लोक आम्हाला म्हणत असतात, ताई चहा होईपर्यंत आमची जमीन पाहून येऊ. आणि जमिनीत गेल्यानंतर छाती ठोकून सांगतात, ताई या कडुलिंबापासून त्या बाबळीपर्यंत अख्खा 7-12 पठ्ठ्याच आहे. ती जमीन खालनं हसत असते. ती जमीन म्हणत असते, वेड्या आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. ती जमीन सांगते, वेड्या आजोबा गेले, पंजोबा गेले, वडील गेले, तिघही म्हणायची ही जमीन माझी आहे. आता तू 4था आला, तू म्हणतो ही जमीन माझी आहे. वेड्या मी तुझी नाही. तू मेल्याच्या नंतर तुझी मुठभर माती होणार आहे आणि माझ्यात मिसळणार आहे. पुरुष मंडळ लक्षात आलं मला काय सांगायचं? महिला मंडळ आता तुम्ही ऐका. आपल्याला जीवनामध्ये सोनं फार आवडतं. एखादा धातू जरी कमी पडला तर यांच्याकडे भांडायला जातो आपण. सोनं आवडतं. मग माझं म्हणणं आहे तुम्हाला, तुम्ही जीवन जगत असताना कमीत कमी 40शीच्या अगोदर तरी 50 तोळे सोनं तरी घातलं पाहिजे. किती? 50 घालायचं. आणि मरत्यावेळी सुनबाईला सांगायचं, बघ सुनबाई आई सारखी सेवा केलीस तू माझी, याच्यातले 25 तोळे तुला. सासा जिबरे टंका
सुनेला म्हणायचं याच्यातले 25 तोळे तुला, 24 तोळे लेकीला. मी मेल्याच्या नंतर फक्त 1 तोळा सोनं माझ्या तोंडामध्ये टाक, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती भेटेल. टाकतील ना सुना? सुना नाही, मग अशा कशा करून आणल्या? दादा, बाई मेल्याच्या नंतर बाईच्या तोंडात सोनं टाकतात. किती टाकतात हो? माहिती असून 50 घालायचं का? 1 मणी घालतात, एवढा एवढाच, तोही अर्धा फुटका असतो, आणि म्हणतात घे 50 तोळे घातलं काय सोबत येणार आहे. या बाया एवढ्या विचित्र आहेत. इथल्या नाही, या आमच्या तिकडच्या. या बायका काय करतात, सावडायला गेलं का तोंडाकडची बाजू सावडतात. सापडला तर सापडला फुटका. महिला मंडळ संत सांगतात, उसनेही नेती फेडून या. माझी नाही, संतांची भाषा आहे. आपल्यासोबत काहीच येणार नाही, आपल्यासोबत येणार आहे केलेलं भगवंताचं नाम आणि जीवनामध्ये आपण केलेले कर्म.